अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाच्या पराक्रमाची गाथा उलगडणार आहे ती जय मल्हार ह्या मराठी मालिकेतून। महेश कोठारे निर्मित आणि दिग्दर्शित ही मालिका येत्या 18 मे पासून झी मराठीवर दाखल होते। पाहूया त्याचाच हा रिपोर्ट। जेजुरीचा खंडोबा आणि म्हाळसाबाईची कथा आपण अनेकदा वाघ्या मुरळीच्या माध्यमातून ऐकली असेल। खंडोबाच्या पराक्रमाच्या अनेक कथा पुराणातही वाचल्या असतील, मात्र जेजुरीच्या खंडोबाच्या जीवनावरच आधारलेली कथा आता स्मॉल स्क्रीनवर येते ती जय मल्हार या डेली सोपच्या माध्यमातून। महेश कोठारे ही पौराणिक कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। पौराणिक कथा आज केव्हाही लोकांना बघायला आवडतात। म्हणजे आधीपासूनच चित्रपटाची सुरुवातच राजा हरिश्चंद्रने झाली आणि म्हणजे पडद्यावरती आपलं देव आपलं पुराण हे पाहायला लोकांना खूप आवडते आणि पण ते करणं फार कठीण असते। म्हणून महाभारत रामायण ह्या गोष्टी ज्या पडद्यावरती छोट्या पडद्यावरती आल्या त्या लोकांनी खूप उचलून धरल्या, पण त्या करण्यामागे खूप मेहनत होती, त्याच्यामध्ये खूप खर्च होता, त्याच्यामध्ये प्रोडक्शन व्हॅल्यू कॉस्ट खूप इन्व्हॉल्ड असते। म्हणून आजपर्यंत पौराणिक मालिका फार नाही आल्या, पण ज्या आल्या त्या खूप गाजल्या। आता महादेव गाजलं किंवा आता परत महाभारत आले, ते सुद्धा आता परत गाजते आहेत। पण मराठीमध्ये ते करणं फार अशक्य होतं, कारण मराठीचं बजेटच एक तर लहान असते आणि त्या लहान बजेटमध्ये इतक्या मोठ्या भव्यता आणि दिव्यता दाखवणं मुश्किल, आणि मग ते अगदी गरीब दाखवलं तर मग ते बघवत नाही लोकांना आणि म्हणून मग चालणार नाही। तेव्हा आता जर पौराणिक आणायची आहे तर ती तेवढ्या ताकदीने आणली पाहिजे। त्या हिंदीच्या तोडीसतोड त्याचे प्रोडक्शन व्हॅल्यूज, त्याची निर्मिती मूल्य दिसली पाहिजेत। ही सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या। हे एक असं कथानक आहे का ते प्रत्येक वयोगटामध्ये लोकांना आवडेल, कारण खंडोबाची गोष्ट खूप खूप कलरफुल आणि अशी कॅलेडोस्कोपिक आहे। म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे खंडोबा शौर्याचं प्रतीक आहे, खंडोबा ॲडमिनिस्ट्रेशनचं प्रतीक आहे, खंडोबा एक उत्कृष्ट राजा आहे, खंडोबा एक न्याय निवारा करण्यामध्ये उत्कृष्ट त्याचा जस्टिस आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी खंडोबाच्या आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। सध्या स्मॉल स्क्रीनवर सुरू असलेली महाभारत आणि देवोंके देव महादेव या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत। मात्र हिंदीच्या तुलनेत आपली मालिका कुठेही कमी पडू नये याची पुरेपूर काळजी महेश कोठारेंच्या टीमने घेतलेली दिसतेय। त्यामुळेच उत्कृष्ट कथानक, भव्य दिव्य सेट्स आणि स्पेशल इफेक्ट्सचा उत्तम मिलाफ या मालिकेत पाहायला मिळणार आहे। आजच्या काळामध्ये लोकांना स्पेशल इफेक्ट्स इतके त्यांना पाहायला मिळतात, हॉलिवूडचे, इवन बॉलिवूडचे, किंवा आजच्या मालिकेंमध्ये, इवन ह्या महादेव आणि अनेक मालिकांमध्ये तुम्हाला भरपूर सुंदर सुंदर इफेक्ट्स पाहायला मिळतात। तर त्याच्या तोडीसतोड असणं हे फार गरजेचं होतं आणि म्हणूनच मी माझी स्वतःची टीम तयार केली। आणि तुला माहितीच आहे, कारण मला स्पेशल इफेक्ट्सचा खूप एक ध्यास आहे आणि मी ऑलवेज स्पेशल इफेक्ट्समध्ये काही ना काहीतरी करत असतो। तर हा डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही अक्षरशः माझ्या सेटच्या पाठीमागे ह्या लोकांना आम्ही बसवलेलं आहे, त्यांच्यावरती आम्ही त्यांना काम त्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि ते वर्क करतात त्याच्यावर। सर्वत्र जेव्हा अत्याचाराचा अंधकार विध्वंस घडवतो, जेव्हा उन्मत्त अहंकार दुर्जनांचा संहार करण्या, तेव्हा देवाधिदेव घेतो अवतार, त्रिखंडात घुमतो मग। तेव्हा अशी ही आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा करायला हरकत नाही। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।